छत्रपती संभाजीनगर शहरातील काही दिवसांपासून संवेदनशील बनलेल्या भावसिंगपुरा भागातील अतिक्रमणे जमीनदोस्त करण्यात आली आहे। मागील काही दिवसांपासून छावणी पोलीस स्टेशन आणि महानगरपालिका झोन क्रमांक 1 अंतर्गत असलेल्या भावसिंगपुरा पेठेनगर येथील शाक्य नगर लगत असलेल्या महानगरपालिकेच्या मोकळ्या जागेवरील एकूण 22 अनधिकृत टपऱ्या आणि शेडचं अतिक्रमण आज पोलीस बंदोबस्तामध्ये जमीनदोस्त करण्यात आले आहे। या ठिकाणी साधारणतः 15x15, 15x20 आणि 10x10 या आकारातील शेड आणि टपऱ्यांचं अतिक्रमण करण्यात आले होते। हे सर्व अतिक्रमणे जमीनदोस्त करून यातील साहित्य जप्त करण्यात आले आहे। तसेच या ठिकाणी अवैध दारू विक्री सुरू होती आणि यामुळे या ठिकाणी टवाळखोर आणि नशाखोरांचा सुळसुळाट झाला होता। यामुळे परिसरातील नागरिक भयभीत झाले होते। मागील काही दिवसांपासून हा भाग संवेदनशील बनला होता। या भागातील नागरिकांनी 16 फेब्रुवारी रोजी पोलीस आयुक्त कार्यालय येथे ठिय्या आंदोलन केले होते। याची पोलीस प्रशासनाने गंभीर दखल घेतली होती। या अनुषंगाने आज पोलीस आयुक्त कार्यालय, छत्रपती संभाजीनगर महानगरपालिका यांच्या संयुक्त विद्यमाने ही कारवाई करण्यात आली। ही कारवाई पोलीस आयुक्त मनोज लोहिया, आयुक्त तथा प्रशासक जी श्रीकांत यांच्या आदेशानुसार अतिरिक्त आयुक्त सौरभ जोशी, उपायुक्त मंगेश देवरे, पोलीस उपायुक्त नितीन बगाटे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक आयुक्त संजय सुरडकर, अतिक्रमण निरीक्षक सय्यद जमशेद, रवींद्र देसाई, सहाय्यक पोलीस आयुक्त धनंजय पाटील, पोलीस निरीक्षक होळकर, पोलीस उपनिरीक्षक शिंदे, अतिक्रमण विभाग आणि पोलीस कर्मचारी यांनी पार पडली, अशी माहिती अतिक्रमण विभागाच्या वतीने देण्यात आली आहे। भावसिंगपुरा येथे छत्रपती संभाजीनगर येथील बऱ्याचशा नागरिकांनी वेळोवेळी तक्रारी केलेल्या होत्या की तिथं खूप सारे अवैध दारूचे अड्डे आणि बाकीही नशेचे जे गोळ्या आहेत त्या विकल्या जात होत्या। त्या अनुषंगाने आम्ही यापूर्वी कारवाई केलेली होती, पण काल आमच्या पूर्ण लॉ अँड ऑर्डर स्क्वॉडची टीम घेऊन आणि आमचे ACP श्री महेंद्र देशमुख आणि आमचे PI या सर्वांच्या टीमसोबत आम्ही तिथे पोलिसांच्या फौजफाट्याचे आम्ही तिथे कारवाई केलेली आहे। आणि तिथे बरेचसे इलिगल एस्टॅब्लिशमेंट जे होते, नागरिकांच्या तक्रारी होत्या, त्या नागरिकांची आम्ही तिथे मीटिंग कंडक्ट केलेली आहे आणि नागरिकांच्या समस्या जाणून घेतल्या, त्यांच्याकडून ते इलिगल एस्टॅब्लिशमेंट आणि कोण कोण तसल्या प्रकारचे तिथं इलिगल धंदे करत आहेत त्यांच्याबद्दल आम्ही माहिती घेतली आणि त्यानंतरच तिथले जेवढे इलिगल एस्टॅब्लिशमेंट होते ते महानगरपालिकांच्या त्यांच्या महानगरपालिका आयुक्तांच्या आम्ही त्यांच्या अधिकाऱ्यांतर्फे आणि आमच्या टीमने, पोलिसांच्या टीमने ते पूर्णपणे डिमॉलिश केलेलं आहे।